पहिली महत्वाची गोष्ट की वास्तूमुळे कधीही मृत्यू होत नाही. मी ठामपणे सांगेन, चॅलेंजवर सांग सुभाष, फक्त तोडफोड आणि तोडफोड. म्हणजे या दिशेतच दरवाजा असला पाहिजे, या दिशेतच किचन असलं पाहिजे, इकडेच बेडरूम असलं पाहिजे, तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला 10 तिजोऱ्या सुद्धा कमी पडतील. असे चमत्कार नाही. असे कुठले गैरसमज आहे की जे आजही वास्तुशास्त्राच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आहेत? मी एकमेव असा कदाचित वास्तुतज्ञ असेल की ज्याने भारतात आणि भारताबाहेर किमान 1000 पेक्षा जास्त रिअल इस्टेट प्रोजेक्ट, मग ती सिंगल बिल्डिंग असू दे नाहीतर शेकडो बिल्डिंगचा समूह असू दे. वास्तूमध्ये अशा कुठल्या चुका आहेत की जे लोक करून ठेवतात की ज्याच्यामुळे त्यांचा पैशांचा जो फ्लो असतो तो अडकून जातो? ही लक्ष्मी येण्यासाठी उत्तर ईशान्य पूर्व मोकळी ठेवा, जास्तीत जास्त उजेड, हवा खेळती राहील, कमीत कमी सामान, निळा रंग. की जेव्हा जोडी फ्लॅट 1 BHK चे घेतात तर 10 पैकी 9 फ्लॅटमध्ये मला हे वास्तुदोष जाणवले की त्यांच्याकडे पैसा तर असतो समजा, पण घरात ना अशी शांतता नसते, म्हणजे सुख नसतं बेसिकली. मग ते कशामुळे होतं? जर तुम्ही वायव्य दिशेमध्ये तुमचा मास्टर बेडरूम आला तर त्या नवरा बायकोमध्ये सतत खिचकिच 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 काय ते आर्ग्युमेंट्स होत राहतात की तुमच्या घराच्या संपूर्ण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये, आणि ईशान्य शक्य नसेल तर उत्तरेपासून पूर्वेपर्यंतच्या भागामध्ये तुम्ही देवघर नक्की आणा. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो खरंच खूपच धमाकेदार होणार आहे, कारण आज आपण एकदम धमाकेदार व्यक्तिमत्वाला आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेला आहे. आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो होणार आहे वास्तुशास्त्रावरती, की वास्तुशास्त्राचा वापर करून आपण आयुष्यामध्ये श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतो, अशा कुठल्या चुका असतात, अशा कुठल्या मिस्टेक्स असतात की ज्या आपण वास्तूमध्ये करत असतो की ज्यामुळे आपल्याला येणारा जो पैशाचा फ्लो असतो तो अडकलेला असतो. तर या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन मिळवण्यासाठी आज आपल्यासोबत, मी तुम्हाला सांगितलं की एक धमाकेदार गेस्ट आहेत, तर त्या सरांचं नाव आहे डॉक्टर रविराज अहिरराव. आणि या सरांची स्पेशालिटी जी आहे ती म्हणजे की त्यांचा वास्तुशास्त्राचा अभ्यास हा 31 वर्षांपेक्षा जास्तीचा आहे, आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो जवळपास 27 वर्षांपेक्षा जास्तीचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आजचा जो पॉडकास्ट आहे तो किती धमाकेदार होणार आहे. आणि आज जर त्यांना मार्केटमध्ये जर म्हटलं तर वास्तू रविराज ही आज त्यांची एक ब्रँड व्हॅल्यू झालेली आहे, आज ओळख झालेली आहे. आणि आज मी तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर रविराज सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. श्रीमंत व्हाच्या सगळ्या प्रेक्षकांना रविराज अहिररावचा नमस्कार. येस. तर सर, सगळ्यात आधी आपण मेन मुद्द्याकडे तर येऊयात, पण मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आता तुम्ही इतक्या वर्षांचा तुमचा अभ्यास आहे, एक्सपिरियन्स तुमचा 27 वर्षांपेक्षा जास्तीचा आहे, तर वास्तुशास्त्राचे जे ट्रेंड्स आहेत की आधी ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती आणि आता जे काही लोक मार्केटमध्ये आलेले आहेत किंवा लोकांचे काही प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंज होत आलाय? कसं आहे ना की जेव्हा मी 27 वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळी मार्केट मध्ये अशी परिस्थिती होती की एक 10 ते 20% लोकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास होता, आणि जवळजवळ 80% जास्त लोक हे विरोधक होते. ओके, विरोधक होते हा शब्द मी वापरलाय. पण आज सिच्युएशन काय माहिती, आज 90% लोक वास्तुशास्त्राला मानणारे आहेत आणि 10% विरोधक नाहीये. ते कुंपणावर बसलेत. हो. म्हणजे त्यांना गरज लागली ना तर ते वास्तुशास्त्राच्या बाजूने येतात, अन्यथा तटस्थ राहतात. बरोबर. हा 27 वर्षातल्या भारतीय वास्तुशास्त्राच्या मार्केटमध्ये झालेला बदल. पण एकंदरीत हे मार्केट कसं होत गेलं तयार, ह्याच्यामध्ये खूप स्थित्यंतर आली. म्हणजे मी असं म्हणेन की 27 वर्षापूर्वीचं, म्हणजे मी जेव्हा केलं ना तेव्हा नुकतंच एक अशी लाट अशी येऊन गेली होती की फक्त तोडफोड आणि तोडफोड. म्हणजे या दिशेतच दरवाजा असला पाहिजे, या दिशेतच किचन असलं पाहिजे, इकडेच बेडरूम असलं पाहिजे, किंवा ही मशीन फॅक्टरीमध्ये इथेच असेल. आणि खरोखर त्यावेळी जरी ह्याचं प्रमाण कमी होतं तरी तोडफोड करून वास्तुशास्त्र घडवून आणणारे किंवा आत्मसात करणारे लोक त्यावेळी होते. ओके. मग
एक असा काळ सुरू झाला की बिना तोडफोडच्या उपाययोजना. याच्यामध्ये मी असं म्हणेन की एक पिरॅमिडनी मार्केट खूप गाजवलं. पिरॅमिडनी म्हणजे अक्षरशः सांगू का की म्हणजे मार्केटमध्ये असे लोक पण आले, हा वास्तुदोष, हा पिरॅमिड, तो वास्तुदोष, तो पिरॅमिड. म्हणजे वास्तुशास्त्राला वस्तुशास्त्र करून टाकलं होतं. हा भाग एक झाला. त्याच दरम्यान आपल्याकडे एक प्राचीन पद्धत आहे रत्नाध्याय म्हणून. ती रत्नाध्याय पद्धत आली. पण रत्नाध्यायामध्ये सुद्धा बेसिकली रत्नांची क्वालिटी अगदी इन्फेरियर क्वालिटीचे रत्न, म्हणजे स्वस्तातली रत्न पण महागड्या किमतीत विकायची. आणि मग क्वालिटी नसेल तर रिझल्ट येत नाही. बरं, त्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये 2 गट होते. कारण रत्नाध्यायची ट्रीटमेंट जी होती, एक मानसार ग्रंथाप्रमाणे एक होती, तर दुसरी मयमतम प्रमाणे. त्यामुळे तिथे कन्फ्युजन. पण सगळ्यात महत्त्वाची ना की रत्न म्हणजे त्या अंगीकार करणाऱ्या लोकांनी जी पुअर क्वालिटीची रत्न वापरली, त्यामुळे ती लाट पण गेली. मग नंतर एक लाट अशी आली की जिथे मेटल वापरायचं, या दिशेत अमुक मेटल, त्या दिशेत ते मेटल, साऊथ वेस्टमध्ये शिसं टाका वगैरे वगैरे. या दरम्यान मी असं म्हणेन की मग लोकांनी काय म्हणतात त्याला क्रिस्टल वापरायला सुरुवात केली, जेमस्टोन्स वापरायला सुरुवात केली. मग हे चिन्ह वापर, ते चिन्ह वापर, ही वस्तू ठेव, ती वस्तू ठेव. मग आरशाचा एक एरा आला. म्हणजे मग ते अशोक स्तंभ वापरा, मग तो उंट ठेवा, नाही तर मग तो उंदीर ठेवा, नाही तर गणपती ठेवा, नाही तर मग मोर ठेवा, सिंह ठेवा, घोडे ठेवा. मग 2 पांढरे घोडे, 7 पांढरे घोडे, 2 लाल घोडे, अशा बऱ्याच गोष्टी आल्या. पण एक सांगू का, हे प्रत्येक म्हणजे मला 27 वर्षामध्ये असे जर मोजायला गेलो तर जवळजवळ 22 ते 25 असे ट्रेंड्स आले आणि गेले. हा नोंद घेण्यासारखा शब्द नक्कीच आहे. पण आम्ही ज्या सिस्टीमवर काम केलं ना, आम्ही गेल्या 27 वर्षापासून एकच सिस्टीमवर काम केलं. आम्ही पिरॅमिड, यंत्र आणि क्रिस्टल या तिघांचं अशा पद्धतीने आम्ही कॉम्बिनेशन केलं. आणि असा एक त्याचा फॉर्म्युला, या तिघांचाच वापर करून आम्ही याच्यामध्ये बरेच रिसर्च केले, वेगवेगळे प्रयोग केले. आणि आज मी असं म्हणेन की भारतामध्ये यंत्रांचा आणि यंत्रांच्या सोबत मंत्रांचा वापर करणारा सगळ्यात मोठा जर सेगमेंट किंवा कोणाचा त्याच्यामध्ये जर एक म्हणजे हातखंडा असेल किंवा कमांड असेल तर ती वास्तू रविराजची आहे. म्हणजे कधी कधी ना मी असं म्हणतो की ते एक जाहिरात आहे ना, त्याच्यात म्हणतात सब कुछ उड गया. पण मी त्याच्यामध्ये असं म्हणेन की हे सगळे ट्रेंड आले गेले, पण आमची जी 27 वर्षापासून जी सिस्टीम आहे ट्रीटमेंटची, ती कायम राहिली. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की अगदी 48 स्क्वेअर फुटाच्या एका बाकडा टाईप दुकानापासून तर 300 एकरवर पसरलेला सिमेंट प्लांट किंवा मुंबई नाशिक 6 लेन हायवे असे तुम्ही, किंवा मी असं म्हणेन की अक्षरशः आता नवी मुंबईमध्ये एक जेम्स अँड ज्वेलरी पार्क येतोय, जिथे 73 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम होत आहे. तर अशा प्रोजेक्टला सुद्धा एका बाजूला आम्ही डिझाईनमध्ये पण इनपुट्स देत आहोत, तर दुसऱ्या बाजूला मी एकमेव असा कदाचित वास्तुतज्ञ असेल की ज्याने भारतात आणि भारताबाहेर किमान 1000 पेक्षा जास्त रिअल इस्टेट प्रोजेक्ट ना, मग ती सिंगल बिल्डिंग असू दे नाहीतर शेकडो बिल्डिंगचा समूह असू दे, टाउनशिप सारख्या. कारण मी लवासासारख्या प्रकल्पाचं पण वास्तू परीक्षण केलंय. दुर्दैव त्यांनी त्याच्या ट्रीटमेंट नाही केल्या. तर त्यांनी ट्रीटमेंट केली असती तर कदाचित तो बंद पडला नसता, याची मला खात्री आहे. पण अशा प्रकारच्या छोट्यापासून तर थेट अतिभव्य सगळ्या प्रोजेक्ट्सना एकाच ट्रेंड सिस्टीमवर, म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की बघा,
ती सिस्टीम का चालली, तर आपण त्या पद्धतीने त्याची जो वापर केला तिघांचा, 3 एकत्र येऊन जी एक ऊर्जा आपण म्हणजे त्या वास्तूला दिली आणि त्यातली पॉझिटिव्हिटी आणली, ती आजही काम करते. बरोबर. म्हणून अनेक लाटा आल्या पण ही सिस्टीम चालत राहील. ओके. आता सर, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोकांना म्हणजे त्यांचे सोल्युशन दिलेले आहेत, बरोबर. हो. पण मग मुद्दा हा पण येतो की काही लोक असे असतात की ज्यांचं म्हणणं असतं की वास्तुशास्त्र हे काही कामाचं नाही, ते वर्क करत नाही बेसिकली. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? एक लक्षात घ्या, एका बाजूला व्यंकटेश स्तोत्रामध्ये असं उडदा माझी काळे गोरे असा उल्लेख येतो. त्यामुळे समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या काही प्रवृत्ती असणं स्वाभाविक आहे. किंबहुना मी सांगू का, अशा प्रवृत्तींना बेसिकली आपल्याकडे ना आपल्याला असं एक शिकवण्यात आले, निंदकाचे घर असावे शेजारी, बरोबर. क्रिटिक्स आर द बेस्ट फ्रेंड. त्यामुळे ते एक असावे ही गोष्ट खरी आहे. पण त्याच वेळी मी तुम्हाला एक सांगू का, वास्तुशास्त्र किती प्राचीन आहे हा विषय खूप मोठा चर्चेचा आहे. कारण अथर्व वेदामध्ये एक पहिला रेफरन्स मिळतो स्थापत्य वेद म्हणून. मग आता वेद किती जुने आहेत? हजारो वर्षांपूर्वी. बरोबर. किंबहुना अशाच एका या प्राचीन शास्त्रांच्या बद्दलच्या एका केसमध्ये भारत सरकारने मुंबई हायकोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, डिक्लरेशन दिलेलं आहे. तेव्हा भारत सरकारने याच्यामध्ये त्या डिक्लरेशनमध्ये म्हटलं आहे की वास्तुशास्त्र हे सुमारे 8,000 वर्ष जुनं शास्त्र. बाकायदा तो लिखित स्वरूपात तो माझ्याकडे डिक्लरेशन आहे, कारण त्या केसचा मी पण एक भाग होतो. ती एक जनहित याचिका होती. आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत याच्याबद्दल 6 वेळा वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये आणि 1 वेळा सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेल्या आहेत. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी शास्त्राला मान्यता मिळाली. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 8,000 वर्षापासून एखादी गोष्ट मार्केटमध्ये मागणी आहे म्हणजेच मला सांगा त्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी दम असेल ना, ते आहे. नाहीतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये असं म्हणतात की गुड ॲडव्हर्टायझिंग कॅनॉट सेल बॅड प्रॉडक्ट. तुम्ही कितीही जाहिरात करा हो, पण प्रॉडक्ट बकवास असेल तर काय होईल? इथे तर कोणी जाहिरात पण करत नाहीये. जाहिरात न करता लोक मागतायत म्हणजे काहीतरी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू का, की हा निसर्गाचं आधारित एक शास्त्र हे काम करतं. आता इथे काय झालंय की जर तुम्ही वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवलीत, हे एक कॉम्प्लिमेंटरी सायन्स आहे. द वर्ड कॉम्प्लिमेंटरी हा फार किती महत्वाचा आहे हे लोकांनी लक्षात. आजकाल काय होतं, जो तो उठतो आणि मग तो सोशल मीडियावर तुम्ही असं करा म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीचा पाऊस पडेल, तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला 10 तिजोऱ्या सुद्धा कमी पडतील. असे चमत्कार नाही होत. म्हणजे एका बाजूला मला लोकांना हे पण म्हणजे लक्षात आणून द्यायचंय की चमत्कार नेहमी होत नाही. शेकडो वर्षात कधीतरी क्वचित होतात. उठसूट प्रत्येक गोष्टीने, म्हणजे तुम्ही हा दिवा लावला किंवा या दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकली किंवा लवंग टाकली म्हणजे तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल. प्रवेशद्वारात तुम्ही छोटं छोटं पाणी टाका म्हणजे हे होईल. हे असं नाही होत. मग त्यामुळे तुम्ही लोकांना आशा निर्माण करता आणि जर तसं होत नाहीये, होणार नाहीये, तुम्ही ती तसं जर लोकांना त्याच्यामध्ये, त्यामुळे मग कुठेतरी हे असे मतप्रवाह येतात की लोकांना फसवलं जातं. बरोबर. तर तसं नाहीये. ओके. तर अशी हे बघा, ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, न्यूमरॉलॉजी आहे, मंत्रशास्त्र आहे. इनफॅक्ट तुम्हाला सांगू, मंत्रशास्त्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रभाव आहे. पण काय ना, मंत्रशास्त्र आपण म्हटलं ना तर त्याच्यावर प्रभाव किती हा नाही, पण पाश्चिमात्य शब्द साऊंड थेरपी की लगेच आमचा विश्वास असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आता मला सांगा की सकारात्मक किंवा नाही, तुम्ही माइंड्स म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट जो फॉरेनचा शब्द आहे, पण तीच जर सकारात्मकता अगदी आमच्या गीतेपासून दासबोधपर्यंत सगळ्या ग्रंथांमध्ये सकारात्मकता सांगितली आहे ना. बरोबर. मग तो पॉझिटिव्ह अप्रोच का आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट हा शब्द आम्हाला अपील होतो.
आणि सकारात्मकता हा शब्द आम्हाला जड जातो, किंवा न्यूट्रल, अनबायस. पण तेच जर आम्हाला स्थितप्रज्ञ हा शब्द सांगितला तर कुठेतरी आम्हाला ते विचित्र वाटतं, विश्वास नाही बसत त्याच्यावर. हो. सो यामुळे हे शास्त्र हजारो वर्षापासून टिकलंय. यातच मी असं म्हणेन की या शास्त्रामधली ताकद आहे, हे लक्षात घ्यावं लोकांनी. ओके. आणि सर, आता तुमचा इतक्या वर्षांचा अभ्यास आहे, तर मला आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की असे कुठले गैरसमज आहे की जे आजही वास्तुशास्त्राच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आहेत. गैरसमज आहे म्हणण्यापेक्षा ना, गैरसमज पसरवणारे जास्त आहेत. मी मगाशी एक शब्द काय वापरला, हे कॉम्प्लिमेंटरी सायन्स. हो, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुमची गाडी सेकंड गिअरमध्ये चालत असेल तर तिला फोर्थ गिअरमध्ये, फिफ्थ गिअरमध्ये कशी न्यायची, हे काम वास्तुशास्त्र करेल. बरोबर. तुम्हाला बेसिकली गाडी बंद पडली आहे आणि तुम्ही जर मला सांगाल की तिला रिपेअर न करता तुमच्या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून काहीतरी मला चालू करून दाखवा, तर असे चमत्कार पुन्हा मी सांगेल नाही होत. ओके. किंवा एक दुसरी आणखीन एक गोष्ट, एक असा पण मार्केटमध्ये ना, एक असा वास्तुतज्ञांचा एक ग्रुप आहे. कधीतरी ते कुठल्या तरी एखाद्या वास्तूमध्ये जातात, अरे दक्षिणेला हे, पूर्वेला ते, बस नका राहू या घरात नाहीतर मृत्यू होतील. पहिली महत्वाची गोष्ट की वास्तूमुळे कधीही मृत्यू होत नाही. मी ठामपणे सांगेन, चॅलेंजवर सांगतो पाहिजे तर. पण मग काही लोकांचं असं पण म्हणणं पडतं की समजा चुकीची दिशा जर असली तर सुसायडल थॉट्स येतात किंवा लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि शेवटी आत्महत्या करतात घरामुळे. हो ना. हे बघा, एक लक्षात घ्या की आता ह्याच्यावर सुद्धा बेसिकली आहे, वास्तूमध्ये असे काही झोन आहे, म्हणजे खरोखर त्याला नैराश्याचा भाग किंवा झोन, डिप्रेशन झोन असं आम्ही त्याला म्हणतो. पश्चिम आणि वायव्य, वेस्ट आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये एक झोन आहे, ते असुरचं पदमंडल आहे. त्या ठिकाणी जर तुमचं वास्तव्य जास्त असेल तर तुम्हाला बेसिकली नैराश्य येऊ शकतं. ओके. एक दुसरं आहे, दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये एक पदमंडल आहे की ज्याच्यामध्ये तुमचं वास्तव्य जर जास्त राहिलं तर तुमचे मेहनत, तुमचे एफर्ट्स तुम्हाला यश देत नाही. मग आता तुम्ही काम केलं आणि यश नाही मिळालं तर फ्रस्ट्रेशन येणार. बरोबर. हा प्रकार होतो. असा पण एक भाग आहे ज्याला आम्ही भृशचं पदमंडल म्हणतो. मी ही नावं पदमंडलांची का सांगतो माहिती आहे का, की आपल्याकडे ना काही पाश्चात्य गोष्टी मिक्सअप करायची आपल्या लोकांना खूप सवय लागली. म्हणजे आज उत्तर भारतातून वास्तुशास्त्र शिकून आलेले अनेक वास्तुतज्ञ आपल्याकडे सर्वत्र गल्लीबोळात फिरत आहेत. बरोबर. आणि त्यांना सवय लागली आहे N1, N2, N3, N4 असे म्हणायचं. अरे बाबा, भारतीय वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये कुठेही असा N1, N2, N3 असा शब्द नाहीये, उल्लेखच नाहीये. तिथे त्याला ते म्हणतील सोमचं पदमंडल, भुजगचं पदमंडल, दिती, अदिती, शिखी, ईशा, पर्जन्य, जयंत, मुख्य, सूर्य, सत्य, हे सगळे असे आमच्याकडे 81 पदमंडल आहेत. म्हणजे कुठल्याही वास्तूचं, आता आपण इथे बसलोय ना स्टुडिओचं, याचे आडवे 9 भाग करता येतात, उभे 9 भाग करता येतात, आणि मग ते 81 जे चेंबर्स आहेत ते 81 पदमंडल आहे. ओके. पण ते काय आहे ना, चायनीज फेंगशुईमध्ये N1, N2, N3 हे आहे. मग ते कोणीतरी एखाद्या अर्थात ते पण एक षडयंत्र आहे खूप मोठं, तो खूप मोठा वेगळा विषय. पण अशा पद्धतीने चायनाच्या याच्यामध्ये आपल्या भारतीय वास्तुशास्त्राला कलुषित केलं जात आहे, भ्रष्ट केलं जात आहे. आणि दुर्दैवाने आमच्याकडे काय होतं ना, हे 2 तासाचे आणि 2 दिवसाचे कोर्स करणारे लोक आहेत ना, हे अर्ध हळकुंड पण नाही म्हणणार हो मी त्यांना, एक तुकडाभर हळद घेऊन स्वतःला पिवळं झालेले म्हणणारी ही लोक, हे काहीही सुटलेत. इनफॅक्ट आणखीन एक अत्यंत वाईट आणि भारतीय वास्तुशास्त्राला मारक ठरणारी एक वाईट गोष्ट गेल्या 7-8 वर्षापासून आली आहे की ते गोल सर्कलमध्ये, हेच पदमंडल गोल सर्कलमध्ये मांडलं जातं आणि त्याला वास्तुग्रीड नाव दिलं गेलंय.
आता हा वास्तू ग्रीड नाही आहे, हा ग्रीड शब्द सुद्धा चायनीज फेंगशुई मधला आहे. म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला सांगतो की भारतीय वास्तुशास्त्राला अशा प्रकारे भ्रष्ट करून इनएफिशियंट करणं आणि भारतीय वास्तुशास्त्र नेस्तनाबूत करणं, हे उत्तर भारतातून ही लहर आलेली आहे. आणि मला दुर्दैवाने सांगावं लागतं की आपले महाराष्ट्रातले सुद्धा अनेक वास्तुतज्ञ तिकडे वाहत जातात. बरोबर आहे. आणि लोकांना बेसिकली म्हणजे एक प्रकारे चुकीची गोष्ट दिली जाते. त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. कारण लोकांना त्याचं नॉलेजच नाही ना, की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय, हे लगेच म्हणजे विश्वासच ठेवायचा कोणावरती असा प्रश्न पडतो. पण मग मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की आज मी 2006 साली वास्तुशास्त्रावर एकपात्री नाट्यप्रयोग आणला. ओके. वास्तू रविराजच त्याचं नाव. आणि त्यातून आम्ही नो डाऊट आम्ही 2018 पर्यंत 450 प्रयोग केले. इवन कोविडच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ 60 प्रयोग ऑनलाईन केले. प्रतिसाद चांगला मिळाला. पण मग तिथे मी तुम्हाला लोकांना हेच सगळं सांगायचा प्रयत्न करत होतो. तीच अवेअरनेस आम्ही क्रिएट करत होतो. पण स्टील काय होतं ना, म्हणजे मी नेहमी एक उदाहरण असं देतो की जर एखादा आयटम सॉन्गचा कार्यक्रम ठेवला जास्त तर हजारोच्या संख्येने लोक येतात. आणि एखादं प्रवचन किंवा काहीतरी प्रबोधनात्मक ठेवलं तर 50 लोक जमळ करणं पण कठीण जातं. थोडक्यात कसं माहिती का की असुरी शक्ती किंवा वाईट गोष्टी लवकर पसरतात, चांगल्या गोष्टी पसरायला वेळ लागतो. ते आहे. आणि चांगल्या गोष्टींना म्हणजे खूप कडवा विरोध, अनेक कसोट्या, परीक्षा ह्यांना जावं लागतं. आणि मी त्या बाबतीत असं म्हणेन की वास्तू रविराज अशा अनेक कसोट्यांमध्ये गेलाय आणि आम्ही त्यामध्ये यशस्वी आहोत, समाधानी आहोत. आम्ही वास्तू रविराजनी ना कधी लोकांना फसवलं म्हणजे भीती निर्माण करण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न नाही केला. आज काय झालं माहिती आहे का, पुन्हा याच ट्रेंडवर मला सांगावं असं वाटतं. गेल्या 2-3 वर्षापासून ना ईशान्य दिशेचा टॉयलेट, नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हणजे कॅन्सर, सगळ्यात वाईट वास्तुदोष. हो. पण मी तुम्हाला सांगू, आत्ता गेल्या 2 वर्षात नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हणजे कॅन्सर हे आलं. पण त्याच्या पूर्वी तुम्हाला सांगू, नॉर्थ ईस्टचा जिना म्हणजे हार्ट अटॅक, नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हणजे अबॉर्शन, आणि आता नॉर्थ ईस्टचा टॉयलेट म्हणजे कॅन्सर. आणि नॉर्थ ईस्टच्या वास्तुदोषाला ट्रीटमेंटच नाही. बघा 27 वर्षात हे असे 4 ट्रेंड येऊन गेलेत, आणखीन पण आलेत, पण हे 4 प्रकर्षाने सांगतात. थोडक्यात काय माहिती आहे का की काही लोक ना ही सनसनाटी निर्माण करतात. आणि मग हे काय होतं माहिती का, एक लक्षात घ्या, त्यामुळे मी 27 वर्षामध्ये मला कमीत कमी 40 कॉम्पिटिटर्स आले. आणि ते कुठे गेले ते त्यांनाच माहिती, मला माहीत नाही. पण ते आले आणि गेले. का झालं असं? जर त्यांच्याकडे व्यवस्थित त्यांनी नॉलेज आणि जर एक नीतिशास्त्राला धरून जर काम केलं असतं तर ते टिकले असतं. त्यामुळे ना मी तुम्हाला सांगतो, आज माझे 14,000 विद्यार्थी आणि यांचा सुद्धा मी पॅटर्न बारीकाईने अभ्यास केला. किंवा 27 वर्षामध्ये मी हा पण रेकॉर्ड ठेवला आहे की कोण वास्तुतज्ञ किती वर्ष टिकला मार्केटमध्ये. तर एक याच्यावरचा माझा निष्कर्ष काय माहिती, जो कोणी 5 वर्ष टिकला ना त्याला मी यशस्वी वास्तुतज्ञ म्हणतो. जो 10 वर्ष टिकला त्याला आपण ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासार्ह वास्तुतज्ञ म्हणू शकतो. आणि जो 27 वर्ष टिकतो तो इथे बसलाय. असं. येस सर. तर आता तुमच्याकडूनच आम्हाला लोकांचे मनातले जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जाणून घ्यायला आवडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांशी रिलेटेड. अगदी ना. येस, आवडेल. शुअर. तर आता आपण स्टार्ट करूयात की वास्तूमध्ये अशा कुठल्या चुका आहेत की जे लोक करून ठेवतात की ज्याच्यामुळे त्यांचा पैशांचा जो फ्लो असतो तो अडकून जातो. आता याच्यामध्ये कसं असतं ना की पैशांचा फ्लो अडकतो ना, तर एक म्हणजे असं ब्रॉड पर्स्पेक्टिव्हमधलं जर विधान करायचं असेल ना, तर मी तुम्हाला वास्तूचं एक छोटंसं गणित सांगतो. म्हणजे आता मगाशी मी 81 पदं म्हणलं, तर मी याच वास्तूला 5 भागांमध्ये डिवाईड करेल. म्हणजे ईशान्य भाग, आग्नेय भाग, नैऋत्य भाग, वायव्य भाग आणि मधला जो भाग आहे त्याला आम्ही ब्रह्मस्थ. तर ईशान्य भाग जो आहे ना हा तुम्हाला पैसे आणून द्यायचं काम करतो. ओके. आग्नेय भाग जो आहे ना
तो त्या पैशाचा वापर करून द्यायचं काम करतो. नैऋत्य भाग जो आहे ना, हा तुमच्या पैशाला वृद्धिंगत करतो किंवा मग खड्ड्यात घेऊन जातो. ओके. म्हणजे कर्जबाजारी करतो. वायव्य भाग जो आहे ना, हा तुमच्या घरातल्या किंवा वास्तूमधल्या लोकांमधला सुसंवाद निर्माण करतो. आणि जो मधला ब्रह्मस्थानाचा भाग आहे ना, तो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं काम करतो. ओके. म्हणजे कारण कसं आहे ना, ते आकाश तत्व आहे. आकाश तत्व कसं आहे, लाखो करोडो ग्रह ताऱ्यांना त्याने आपल्यामध्ये बांधून ठेवलं. तिथे कुठली चेन किंवा दोरी वापरली नाही, पण त्याने काय केलंय, सगळ्यांना आपल्यामध्ये आत्मसात करून ठेवलं, बांधून ठेवलं एक प्रकारे. ईशान्य भाग जो जलतत्व आहे, प्रवाहीपणा, अपॉर्च्युनिटीज आणून देणं. मग आता बेसिकली एक लक्षात घ्या की उत्तर, ईशान्य, पूर्व या भागात जर प्रवेशद्वार असेल तर ऑटोमॅटिकली तिकडून येणारी लक्ष्मी ही सात्विक असते आणि सातत्याने येणारी असते, वृद्धिंगत होणारी असते आणि सात्विक क्षेत्रात खर्च होणारी असते. पण तेच जर तुमच्याकडे दक्षिण, नैऋत्य ह्या भागातून जर लक्ष्मी आली तर ती म्हणू शकतो का आपण, म्हणजे त्या दिशेला दरवाजा असेल. येस, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेमध्ये जर तुमचा प्रवेशद्वार असेल तर त्या ठिकाणून येणारी लक्ष्मी ही चंचल असते. ती कधी खूप जोरात येते, पण तेवढ्याच जोरात ती जाते, किंवा ती तुम्हाला कर्जबाजारी करते, किंवा ती तुम्हाला अय्याशीकडे घेऊन जाते. आणि तेच जर तुमच्या घराचं प्रवेशद्वार वायव्य दिशेत असेल तर वाऱ्याच्या वेगाने येते, दुप्पट वेगाने जाते. सो थोडक्यात कसं आहे ना की तुमच्या घराचं प्रवेशद्वार, तुमच्या घराचं लिव्हिंग रूम आणि तुमच्या घराचं बाथरूम आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं देवघर, हे जर उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या भागात आलं तर हे 4 तुमच्या घराचे पॉझिटिव्ह फॅक्टर हे तुम्हाला पैसा आणून देणं किंवा पैसा आणणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आणून देणं हा भाग तुमच्याकडे करतो. पण तेच जर दरवाजा तुमचा चुकला तर पैसा येण्याचं चुकेल. बरोबर. आणि नैऋत्य बिघडला तर पैसा अडकेल. सो या सगळ्या एक गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की वास्तुशास्त्रामध्ये मला एक सांगा, जर कुठल्याही घरामध्ये किंवा कुठल्याही व्यावसायिक जागेमध्ये सगळा पसारा पसरलेला आहे, कलरिंग केलेलं नाही आहे, घाण पडली आहे, सगळे जळमटं आली आहेत, अशी वस्तू तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. फरशा तुटल्या आहे, कड्या तुटल्या आहे, नळ लीक होत आहेत, भिंतीला पोपडे आलेत किंवा पाण्यामुळे असं ते फुगली आहेत. जर मला सांगा, अशी वास्तू जर तुम्हाला मला आवडत नाही, लक्ष्मीला कशी आवडेल? बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ना की तुमची वास्तू, प्रसन्न वातावरण कसं असेल. मग तुमच्या घरी लक्ष्मी यावी आणि टिकावी असं वाटत असेल ना, तर तुमच्या घरातला सगळा अनावश्यक सामान, केर, कचरा, रद्दी सगळं बाहेर काढा आणि वरचेवर बाहेर काढत चला. आता या ठिकाणी मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाला, बघणाऱ्याला मी सांगेन की आज तुझ्या कपाटामध्ये तू किती कपडे कोंबून ठेवलेस, 5 वर्षापूर्वी ते कपाट किती रिकामं होतं, किंवा आज शोकेसमध्ये किती वस्तू भरल्यात, 10 वर्षापूर्वी त्या शोकेसमध्ये किती मोजक्या वस्तू होत्या. आपण कुठेही गेलो ना काहीतरी आणतो आणि ते इकडे ठेव, तिकडे ठेव, तिकडे ठेव, घर कंजेस्टेड करतं. आणि जेवढं कंजेशन येईल तेवढ्या तुमच्या ऊर्जेला अवरोध येईल, ब्लॉकेज निर्माण होईल. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हे 5 तत्व, हे 5 तत्व येणारी प्रत्येक वस्तू, एखादी वस्तू लाकडाची असते, मग ती लाकडाची वस्तू वायू तत्वामध्ये आली पाहिजे का? प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं बॅलन्सिंग आहे. म्हणजे वायू तत्वामध्ये मुळीचंच पाणी चालणार नाही असं नाही आहे, काही अंशापर्यंत चालेल. म्हणजे आता इथे ना हे 2 तासाचा कोर्स केलेले लोक जे आहेत ना, की ते म्हणतात ना तुमच्या देवघरामध्ये ना दिवा पण नका लावू. मला कपाळावर हात मारावा असं वाटतं अशी जेव्हा विधानं करतात. सो त्यामुळे तुम्हाला बेसिकली लक्ष्मी येण्यासाठी उत्तर, ईशान्य, पूर्व मोकळी ठेवा, जास्तीत जास्त उजेड, हवा खेळती राहील, कमीत कमी सामान, निळा रंग, देवाचं देवघर, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही उत्तर, पूर्व, ईशान्येमध्ये ठेवल्या तर ऑटोमॅटिकली लक्ष्मी येण्यास मदत होईल.
पण तिथे लाल रंगाच्या वस्तू ठेवू नका, नाही तर अवरोध निर्माण. बरोबर. सो अशा काही गोष्टी जर तुम्ही पालन केलं, उत्तर दिशेमध्ये कुबेर ठेवा, उत्तर आणि ईशान्येमध्ये धन्वंतरी ठेवा, तर तुमच्या धन्वंतरी तिथे ठेवला तर आरोग्याच्या तक्रारी कमी होतील किंवा आरोग्यास पूरक वातावरण तरी तयार होईल. ईशान्येमध्ये जर देवघर आलं ना तर बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं माहिती आहे का, की एखादा माणूस आजारी पडतो, डॉक्टर सांगतो या 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 टेस्ट करा, टेस्ट सगळ्या नॉर्मल आहेत पण आजार जात नाही. मग याला अनडायग्नोज डिसीज म्हणणं. किंवा तुम्हाला एखादं काम करायचं आहे, म्हणजे एखादं सर्टिफिकेट मिळवायचं, त्याच्यासाठी तुम्ही सगळा क्रायटेरिया पूर्ण केला पण तरी ते मिळत नाही आहे, तर ह्याला बेसिकली एक लक्षात घ्या की वास्तुदोष तर आहेच आहे उत्तर पूर्व ईशान्यमधला, पण तिथे पितृदोष पण आहे. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू का की जर त्या घरामध्ये देवघर कोणत्या दिशेला चेक केलं आणि जर ते ईशान्य दिशेत देवघर आणलं तर सहजपणे तुमचा रस्ता मोकळा होतो, तुमचे अनडायग्नोज डिसीज क्लिअर होतात किंवा त्याला सोल्युशन सापडतं. तुमचं सर्टिफिकेट किंवा तुमचं काम किंवा तुमची अपॉर्च्युनिटी कुठे अडकली आहे ती सहज मार्गी लागायला सुरुवात. ओके, म्हणजे किती सिंपल गोष्ट आहे. नुसतं देवघराची जागा जरी आपण बदलली तरी आपले मार्ग मोकळे होऊ शकतात. देवघर या विषयावर जर तुम्ही मला मुभा दिली सेपरेट पॉडकास्ट करूयात आपण. मी 5 तास बोलेन, 5 तास असा प्रकार आहे. तर मंडळी, जर तुम्हालाही जर पुढचा नेक्स्ट पॉडकास्ट आपला देवघरावरती हवा असेल तर आधी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जेवढ्या जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा करा, कारण सरांचं नॉलेज तुम्हाला कळालं असेल की कुठल्या म्हणजे डेप्थ किती आहे त्याच्यामध्ये. सर, आता मला असं विचारावं असं वाटतं की आधीचे जे घरं होते ते वेगळ्या पद्धतीचे होते, पण आज जर आपण पाहिलं समजा पुणे, मुंबई, नाशिक कुठेही गेलो तर सोसायटीमध्ये लोक राहतात. मग 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा की अशा आता आपण 11व्या मजल्यावर आहोत, बरोबर, तर मग या फ्लॅटमध्ये पण वास्तुशास्त्र काम करतं का? कारण काही लोकांचं म्हणणं असतं तिथं कामच करत नाही कारण ते हवेत आहे. ओके. आणि मग तिथं कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? खरं काय सांगू का की असे खूप महाभाग आहेत आणि ते खूप मोठ्या तावातावाने अशा सगळ्या वेगवेगळ्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर सांगतात की 11व्या मजल्यावर म्हणजे ग्राउंड फ्लोअरलाच वास्तू. तर मला ह्यांना खरंच म्हणजे यांची कीव करावी असं वाटतं. बेसिकली मला एक सांगा, वास्तुशास्त्राचं बेसिक हे काय? 5 तत्व म्हणजे जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश, ही 5 तत्व आणि त्यांचं 8 दिशांबरोबरचं संतुलन. आता मला सांगा, तुम्ही 11वा मजला काय, मी सांगेल बुर्ज खलिफावर पण मी गेलोय. तिथे जर तुम्ही बेसिकली एक लक्षात घ्या, बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावरून जर तुम्ही एक रुपयाचं कॉईन टाकलं तर ते खालीच येईल, जमिनीवरतीच येईल. म्हणजे तिथे गुरुत्वाकर्षण काम करतंय. गुरुत्वाकर्षण काम करतंय म्हणजे पृथ्वी तत्व आहे, तिथे जलतत्व आहे, म्हणजे हवेतलं मॉइश्चर तिथे. अहो, विमानातून तुम्ही जेव्हा जातात तेव्हा 36,000 फुटावर तुम्ही असतात, मग तिथे पण गुरुत्वाकर्षण आहे, जलतत्व आहे, वायुतत्व आहे, अग्नितत्व आहे, आकाश तत्वात तर तुम्ही आहातच आहात. जोपर्यंत, थोडक्यात मला काय सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही या 5 तत्वांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आहात आणि जोपर्यंत तिथे 8 दिशा आहे, 11व्या मजल्यावर तुम्ही होकायंत्र हातात धरा, पहिल्या मजल्यावर जो उत्तर दिशा आहे तीच दिसते ना, बरोबर. 11व्या मजल्यावर सूर्य पूर्वेलाच उगवतो, पहिल्या मजल्यावर पण सूर्य त्याच पूर्वेला उगवतो ना, सेम आहे ना. ते असं नाही ना 11व्या मजल्यावरची पूर्व इकडे आणि ग्राउंड फ्लोअरची इकडे, असं होतं काय? नाही ना. तर मग ह्या 5 म्हणजे बेसिकली एक लक्षात घ्या की ज्या लोकांना वास्तुशास्त्राची बेसिक डेफिनेशनच कळली नाहीये, ती माणसं जेव्हा अशा प्रकारचे तारे तोडतात, त्यामुळे लोकांना मला फक्त इथे हेच सांगावं लागेल की चांगली माणसं ओळखा. आणि ह्या माझा नाटकापराचा जो मी उल्लेख केला ना, चांगला वास्तुतज्ञ कसा निवडावा या विषयावर सुद्धा मी तिथे 5 मिनिटं बोलत होतो. बाबा रे, त्याने किती कालावधीचा कोर्स केलाय. 2 दिवस म्हणजे 12 तास. 2 दिवसाचा एखादा कोर्स असेल ना तर 12 तास जास्ती असतो. अहो, जो विषय 2,500 ग्रंथ, इनफॅक्ट तुम्हाला सांगू का, फक्त एक मैमतम नावाचा ग्रंथ जो आहे ना, त्याचे असे 2 व्हॉल्यूम आहेत.
जवळजवळ 1200 पानं. एक मैमतम ग्रंथ. असे शेकडो 2500 ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्र चर्चिलं गेलेलं आहे. समरांगण सूत्रधार सुद्धा मोठा ग्रंथ आहे. मग मला सांगा, एवढं जे आमच्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय ते काय वेडे होते? बरं, आणि हा सगळा विषय तुम्हाला 12 तासात, आता तर ते ऑनलाईनमध्ये 99 रुपयात 2 तासाचा क्लास, वेबिनार नाही, इनफॅक्ट ऑनलाईन कोर्सेस सुरू झाले. सध्या जर तुम्ही फेसबुकला असं जर काही असा एखादा सर्च वर्ड टाकला तर तुम्हाला म्हणजे रोज 2 तासाचे 3 वर्ग, 199 फी, 6 तासात काय मिळणार आहे? आणि मग बेसिकली एक लक्षात घ्या की हे अर्धवट राव पण नाहीये, पावराव पण म्हणायचं का त्यांना मला शंका वाटते. आणि हे लोक जर वास्तुतज्ञ म्हणून मिरवायला लागतात तर खरं सांगतो मी बेसिकली, मग तिथे काय होतं माहिती का, ही माणसं सेल्समनशिपचं स्किल किंवा वक्तृत्व वापरतात आणि लोकांना शेंड्या लावतात. आणि खरं तर तिथं म्हणजे सगळ्याच गोष्टीचं नुकसान होतं. एकतर वास्तुशास्त्राचं पण नुकसान होतंय, कारण हे लोक चुकीची माहिती पसरवतात, आणि समोरच्या माणसांचंही नुकसान होतं, कारण काय उपयोगच नाही ना. जर त्याला नॉलेजच नसेल तर काय तो सांगणार आहे समोरच्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की तुम्हाला जर वास्तुतज्ञ निवडायचं असेल ना, त्याला पहिले तुम्ही त्याला विचारा, तू कुठे शिकलास? उत्तर भारतातून तर नाही शिकला. एक गोष्ट, ऑनलाईन तर नाही शिकला. ऑनलाईन पण विचारा. त्यानंतर तिसरी गोष्ट, तुझा क्लास किती कालावधीचा होता, कारण त्यावरून सुद्धा कळेल ना की हे, म्हणजे मी हे का सांगतो माहितीये का, की आमच्याकडे ना 3 वास्तुशास्त्राचे 3 कोर्सेस आहेत. आमचा बेसिक कोर्स जो आहे ना तो 81 तासाचं क्लासरूम ट्रेनिंग आहे, 81 तासाचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त 60-60 तासाचे 2 वेगळे क्लासेस आहेत, ॲडव्हान्स 1, ॲडव्हान्स 2. म्हणजे 200 तासाचं कॉन्टेंट जर तरी सुद्धा मी काय म्हणेन माहिती का, की हे आत्ताशी खूप प्राथमिक झालंय. जिथे जर 200 तासाचं कॉन्टेंट सुद्धा जर तुम्हाला इतकं कमी आणि अल्प आहे, तर 2 तास आणि 12 तासामध्ये काय मिळणार आहे आणि ते काय देणार आहे लोकांना? बरोबर आहे. आता आपण पुन्हा प्रश्नाकडेच येऊयात की समजा हे तर समजलं की तिथं काम करते. हो. आता जर समजा एखादा व्यक्ती सोसायटीमध्ये घर घेत असेल तर त्याने कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे की त्याला पैशांच्या बाबतीत अडचणी येणार नाहीत? साधारणपणे कसं माहिती का, की एक सर्वसामान्य माणसासाठी एक पहिला फॉर्म्युला मी हे असं सांगेन की ना, त्याचं घराचं जे प्रवेशद्वार आहे ना ते शक्यतोवर उत्तर ते पूर्व ह्या भागात कसं असेल, म्हणजे तिथे सुद्धा ना त्या दिशेमध्ये ते स्थानापन्न असलं पाहिजे. कारण इथे पण लोकांमध्ये एक गैरसमज आहे. आता मी इथे तज्ज्ञांना म्हणजे वास्तू मार्गदर्शन, लोकांमध्ये एक असा गैरसमज आहे, फेसिंग आणि प्लेसिंग हे 2 शब्द. म्हणजे फेसिंग म्हणजे कोणत्या दिशेला बघतोय आणि प्लेसिंग म्हणजे कोणत्या दिशेत स्थानापन्न आहे. तुमचं प्रवेशद्वार सपोज दक्षिण दिशेमध्ये स्थानापन्न आहे, मग ते तुम्ही बाहेर पडताना पूर्व दिसू दे, नाही तर तुम्हाला बाहेर पडताना पश्चिम दिसू दे, तो प्रश्न नाहीये. ते कोणत्या दिशेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये बसलेलं आहे हे. त्यामुळे उत्तर ते पूर्व दिशेमध्ये जर तुमचं प्रवेशद्वार असेल ना, तर मी असं म्हणेन की सहजगत्या, म्हणजे 9 प्रमुख फॅक्टर्स आहेत, त्यातले 4 फॅक्टर तुम्हाला सहज पॉझिटिव्ह मिळतात. एंट्रन्स, लिव्हिंग रूम, देवघर आणि 99% तुमचं बाथरूम पण आहे. ओके, बाथरूम ओनली. त्यामुळे सहजगत्या तुमचं घर 45% पॉझिटिव्ह होतं. आता उरले 5 फॅक्टर्स आणखी, तर त्या 5 पैकी 2 जरी तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाले तर 9 पैकी 6 पॉझिटिव्ह मिळणं म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान. थोडक्यात मी असं म्हणेन की उत्तर पूर्व दिशेमध्ये तुमचं प्रवेशद्वार येईल, हा एक भाग. पण मी याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक सांगू, आजकाल घरांच्या किमती गगनाला भिडल्या. बरोबर. म्हणजे आता 2 BHK करोडच्या वर चालू. माझी अतिशय नम्र सूचना असेल लोकांना की तुम्ही किमान 3 ऑप्शन निवडा तुमच्या अपेक्षा आणि बजेटच्या नुसार, आणि सरळ सरळ एका वास्तुतज्ञाला बोलवा, चांगल्या अनुभवी आणि ज्ञान असलेल्या, आणि त्याला दाखवा आणि त्यातून निवड करा. ओके.
कारण काय होतं ना की नुसतं कागदावर, आता भारतामध्ये ना आपल्याला जो म्हणजे बिल्डरचा जो ब्रोशर असतो ना त्याच्यावर जो नॉर्थ मेन्शन केलेला असतो ना, 98% केसेसमध्ये तो उत्तर नॉर्थच चुकीचा असतो. हां, एक गोष्ट आहे, पण मला तेच पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इव्हन पूर्वेकडच्या ऑस्ट्रेलिया, सिंगापूर वगैरे ह्या देशांमध्ये सुद्धा जे नकाशे मिळतात ना, कारण तिथे ना सगळ्या गोष्टी ज्या डॉक्युमेंटेशन होतं ना त्याला ॲक्युरसी खरंच चांगली, म्हणजे त्या बाबतीत मी त्यांचं कौतुक करेन. त्यामुळे तिथे कागदावरच्या नकाशाला सुद्धा, पण स्टील एक आहे उत्तर दिशा ॲक्युरेट मिळणं, म्हणजे होकायंत्रातून. दुसरी गोष्ट, वास्तू निवडताना ना तिथल्या पल्स व्हायब्रेशन, एनर्जी कशी आहे ती पण फील करणं गरजेचं आहे. सिम्पल आहे, एखाद्या वास्तूमध्ये तुमचं मन रमतं आणि एका वास्तूमध्ये कधी पटकन मी बाहेर पडतो. सो हे सगळं बघून जर तुम्ही केलं, म्हणजे कदाचित 1-2 पैसे खर्च होतील, पण तुम्हाला परफेक्ट वास्तू मिळेल. आणि ही परफेक्ट वास्तू तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी देणारी असेल, याची मला 100% खात्री नक्की देऊ इच्छितो. आता मुद्दा हा पण येतो की समजा काही लोकांकडे पैसा येतो पण तो टिकतच नाही, जसं तुम्ही सांगितलं की कर्जबाजारी लोक होतात किंवा आजारात तो पैसा निघून जातो. मग त्या कशामुळे होतं नेमकं ते सगळं? आता एक लक्षात घ्या की आता माझ्याकडे एक असा माझा ग्राहकाचं असंच घर त्याला घ्यायचं होतं. आणि घर खरंच मी तुम्हाला सांगतो, ते जेव्हा बघायला गेलो ना, मग त्याचा आजूबाजूचा परिसर, त्याची रचना, त्याचं म्हणजे सगळं खूप छान होतं. पण त्या घरामध्ये ना त्याचा साऊथ वेस्ट पूर्णपणे कट झालेला होता. जो काही होता साऊथ ते वेस्टचा रिजनमध्ये, एका साऊथच्या कोपऱ्यावर एक टॉयलेट बाथरूम होतं, वेस्टच्या एका टॉयलेट बाथरूम होता आणि मध्ये एक डक्ट होती. ह्या ठिकाणी मी त्या माणसाला म्हटलं होतं की नको घेऊस, तू कर्जबाजारी होशील. पण इथे पण ना एक माणसाचा स्वभाव असतो. माणूस जेव्हा यशाच्या पथावर असतो ना, म्हणजे एका पाठोपाठ एक यश मिळत असतं ना, तेव्हा त्याला असं वाटतं की हे मला चिरकाल टिकणार आहे. पण या जगामधल्या सगळ्याच गोष्टी क्षणभंगूर आहे, आपला जीव पण क्षणभंगूर आहे. त्यामुळे हे यश उद्या कंटिन्यू राहील का हा प्रश्न असतो. आणि इथेच आम्ही वास्तू, ज्योतिष वगैरे ही शास्त्र तुम्हाला मदत करतात, तुमचं प्रारब्ध नाही घडवत, मदत करतात. पण नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि 4-5 वर्षांनी आले ना परत, अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये. दुसरा एक या बाबतीतला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ना लोक काय करतात, कधी कधी ना 1 BHKचे 2 फ्लॅट जोडी फ्लॅट घेतात. आणि यांचा जर तुम्ही म्हणजे एक आर्किटेक्चरचा पॅटर्न बघितला ना, तर असं असतं की 2 घरं जर जोडले ना तर त्यांचा हॉल तुम्हाला बरोबर मिळतो. पण मग लगेच हॉलचा मागचा भाग असतो ना, त्या दोन्ही घरांचे, बरं आपल्याकडे कसं असते ती मिरर इमेज असते, ह्यालाच इकडे पलटी मिरर केली, बरोबर. त्यामुळे दोघांचे टॉयलेट एकत्र केले ना तर ते ब्रह्मतत्वात येतं. आता तुम्ही सांगितलं की 1 BHK साठी आपण जॉईन केलं, मग हे सेम 2 BHK 3 BHK जॉईन केले तरी सेम गोष्टी होतील. पण इथे हा जो भाग मी जी केस सांगतो ना, प्रकर्षाने जेव्हा काय होतं ना की 2 1 BHK जॉईन केले ना तर ब्रह्मतत्वात कट येतो. ब्रह्मतत्वात 2 टॉयलेट बाथरूम येतात. आणि कदाचित ब्रह्मतत्वात किंवा मग मागच्या दक्षिण भागामध्ये तुमचे 2 डक्ट येतात. बरोबर, ते सेंटरलाच येतात ना सगळे जॉईन केल्यावर. त्यामुळे पण बऱ्याच वेळा काय होतं ना की 2 BHK 3 BHK मध्ये ना साधारणपणे ते एवढे गंभीर नाही मिळत, कारण स्पेस पण जास्त असते. त्यामुळे तिथे पण हे 1 BHKच्या लोकांना मला स्पेसिफिकली, कारण म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा जोडी फ्लॅट 1 BHKचे घेतात ना तर 10 पैकी 9 फ्लॅटमध्ये मला हे वास्तुदोष जाणवलेले दिसतात. त्यामुळे मी असं म्हणेन की मग आता तुम्ही एवढं घर घेताय, आज 2 BHK मुंबई पुण्यामध्ये 1.25 ते 1.5 कोटीच्या वर जातोय. बरोबर. मग मला एक सांगा, जो माणूस एवढा पैसा खर्च करतोय त्याला आणखीन 5-10 हजार रुपये त्याने खर्च केले आणि जर निवड योग्य केली, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट की ठीक आहे तुम्हाला फ्लॅट सिस्टीममध्ये कुठलंही घर 100% पॉझिटिव्ह मिळणार नाही. इनफॅक्ट माझा 27 वर्षाचा अभ्यास मी तुम्हाला एक सांगू, जेव्हा एका फ्लोअरवर 4 फ्लॅट असतात त्यातला एक फ्लॅट 60% पॉझिटिव्ह,
याच्या डायगोनल अपोजिट जो एक असतो तो फक्त 15% पॉझिटिव्ह आणि बाकीचे 2 जे असतात ते 30-35% पॉझिटिव्ह. बघा, एकाच जागेवरती बिल्डिंग आहे, सेम एरियाचे फ्लॅट आहेत, सेम किंमत आहे. जो 60% पॉझिटिव्ह आहे ना त्याची प्रगती भन्नाट होईल. जो 15% वाला आहे तो खड्ड्यात जाईल आणि हे जे 2 30-35 वाले ते जेमतेम. मग मला एक सांगा सर, एक मिनटं फक्त, इथं मला आणखी एक प्रश्न सुचला. समजा आता ही गोष्ट तुम्ही जे सांगितली, समजा आपण 11व्या मजल्याबद्दल बोलतोय, हो, की ज्यातला एक फ्लॅट जो आहे तो 66% चांगला आहे. ओके, मग हीच गोष्ट 10वा मजला, 9वा मजला किंवा 8वा त्या लाईनीत जे सरळ आहेत त्यांना पण लागू होईल का? 100% लागू होईल. ओके. पण हा पण महत्वाचा आहे, लक्षात घ्या. याचे रिझल्ट सगळ्यांना सारखेच मिळतील. फक्त वेळेचं गणित थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. होईलच असं मी मुळीच म्हणणार नाही, होऊ शकतं. कसं आहे माहिती का, याच्यामध्ये ना माणसाला 3 गोष्टींचा विचार करतो: कर्म, प्रारब्ध आणि वास्तू. हा प्रारब्ध जे तुम्ही पूर्वजन्माचं संचित घेऊन आला, कर्म जे तुम्ही ह्या जन्मात आता सध्या करताय करताय. ते, आणि वास्तू सुद्धा हे प्रारब्धाचंच फलित आहे हे मी म्हणेन. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, वास्तू करेक्शन करणं तुमच्या हातात आहे. तो प्लस पॉईंट आहे आपला. हां, म्हणजे इथे तुम्हाला बेसिकली एक लक्षात घ्या, तिघं 33 आहे. इथे तुम्हाला वास्तूमध्ये 33 पैकी 31 मार्क मिळवून देणं किंवा 32 मार्क मिळवून देणं ही मी खात्री देतो. म्हणजे तिथे तुम्हाला 5 मार्क जरी मिळाले असतील ना 33 पैकी, तरी 5 वरून 32 वर घेऊन जायचं, हे वास्तुशास्त्र आणि एक चांगला वास्तुतज्ञ हे करून देऊ शकतो. तुमचं कर्म हळूहळू तुम्हाला सुधारावं लागतं. मग त्याच्यात तुमचं सराउंडिंग काय त्याच्यावर अवलंबून. बरोबर आहे. प्रारब्ध तर ते कोणी बदलू शकणार नाही. ते जे तुम्ही पूर्वजन्मी केलंय ते संचित कॅरी फॉरवर्ड. तुमच्या बँकेत पैसे असतील तर एन्जॉय कराल, डोक्यावर कर्ज असेल तर हप्ते भरत तुमचं लाईफ जाईल. सो ते प्रारब्ध आहे. ओके. सो त्या पद्धतीने निश्चितपणे, त्यामुळे नॅचरली 101, 201, 301, 401 ते 1001 सगळे साईज, डायरेक्शन्स, त्याचं सगळं गणित किंवा त्याचा नकाशा सेम असेल तर त्याचे इफेक्ट सेमच मिळतील. ओके. फक्त वेळ पुढे मागे होईल. ओके. म्हणजे कसं आहे माहिती का, की एखाद्याला 1 दिवस पावसात भिजून सर्दी होते, एखाद्याला 4 दिवस भिजल्यानंतर. तर म्हणजे तुमचं प्रारब्ध किती स्ट्रॉंग आहे, कमजोर आहे, त्यानुसार तो कालावधी पुढे मागे जाईल, पण ते इफेक्ट सगळे सारखे. ओके. ओके. ॲब्सोल्यूट. सर, आता आणखी एका कॅटेगरीचे लोक असतात की त्यांच्याकडे पैसा तर असतो समजा, पण घरात ना अशी शांतता नसते, म्हणजे सुख नसतं बेसिकली. मग ते कशामुळे होतं? एक लक्षात घ्या, मगाशी मी जेव्हा घराचे 5 भाग सांगितले ना, त्यातलं वायव्य भाग तुमच्या वास्तूमध्ये, म्हणजे मी घर नाही म्हणणार, कुठलीही वास्तू, मग ते घर असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, दुकान असू दे, हॉस्पिटल असू दे, कुठलीही वास्तू, तिथे जर वायव्य दिशा जी आहे ना, नॉर्थ वेस्ट झोन रिजन, हा तुमच्या घरामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं काम करतो. ओके. हां, तर इथे जर तुमच्याकडे वास्तुदोष आले तर तुमच्या घरामध्ये वाद कटकटी निर्माण होतात. एक. दुसरी गोष्ट, आता तुमचा मास्टर बेडरूम साऊथ वेस्टमध्ये असला पाहिजे, त्यामुळे तिथे झोपणारे गृहस्वामी आणि गृहस्वामिनी यांचं शरीर आणि मन दोन्हीही स्थिर आणि स्ट्रॉंग असतं. बरोबर. पण जर त्यांचा मास्टर बेडरूम आग्नेय दिशेत आला, मला सांगा, अग्नितत्वात झोपल्यानंतर काय होईल? तापटपणा वाढणार आहे, ॲसिडिटी, इंडायजेशन होणार आहे. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, जिथे किचन असायला पाहिजे तिथे तुम्ही झोपलात, म्हणजे थोडक्यात अग्नितत्वामध्ये तुम्ही पृथ्वी तत्वाचं एलिमेंट आणलं किंवा फंक्शन आणलं तर ते असंतुलन होणार आहे. बरोबर आहे. दुसरीकडे जर तुम्ही वायव्य दिशेमध्ये तुमचा मास्टर बेडरूम आला तर त्या नवरा बायकोमध्ये सतत खिचकिच 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 काय ते आर्ग्युमेंट्स होत राहणार, त्यामुळे त्यातून सुद्धा घराचं. पण तोच जर ते त्यांचा मास्टर बेडरूम ब्रह्मतत्वात आला तर त्यांचं सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनच बिघडणार. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी वारंवार तुमच्याकडे व्हायला लागल्या, वाद कटकटी होणार. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, की माझं एक जे फार पूर्वी मी हे असं रिलेशनशिप आणि याच्यावर एका ठिकाणी आर्टिकल लिहिला होता,
आणि तो माझा आर्टिकल खूप गाजला. त्याच्यानंतर मी त्याच्यावर भाषणांच्या सिरीज पण केल्या. तर मी असं म्हणेन की वायव्य दिशेचा वास्तुदोष आणि प्रत्येक माणसामध्ये अहंकार नावाचा एक दुर्गुण असतो. म्हणजे अहंकाराच्या अग्नीमध्ये जर वास्तुदोषाचं तेल पडलं तर आगीचा भडका उडतो. त्यामुळे एक वास्तुतज्ञ तुमच्या वायव्याच्या वास्तुदोषामुळे जे तेल अग्नीत पडतंय ना ते थांबवेल, पण तुमच्यातला अहंकार जो आहे ना तो तुम्हालाच थांबवावा लागेल. पण इथे मी तुम्हाला म्हणेन की मी मगाशी जसं सांगितलं की आम्ही पिरॅमिड यंत्र आणि क्रिस्टलवर काम करून तुम्हाला रिझल्ट देतो. तर जेव्हा मी यंत्र देतो तेव्हा यंत्रांबरोबर मी तुम्हाला जी काही मंत्र देतो, स्तोत्र देतो, तर ते तुमचा माइंडसेट शांत करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी. त्यामुळे त्यातून सुद्धा मी तुमच्या अहंकाराला आवर घालण्याचं किंवा त्याला वेसण घालण्याचं काम वास्तुरविराज नक्की करतो. ओके. हां, आणि याच्यामध्ये बेसिक एक लक्षात की एका बाजूला वास्तुदोष आहे तर दुसऱ्या बाजूला तुमचा अहंकार, इगो. इनफॅक्ट म्हणजे हा विषय पण एवढा मोठा आहे आणि सध्या जर तुम्ही म्हणाल ना समाजातली, आणि खास करून मला कोविड नंतरची सिच्युएशन सांगायची की कोविड नंतर तर हा असंतोष, रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम प्रचंड वाढलेले आहेत. म्हणजे उलट मी तर तुम्हा सगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना किंवा काम करणाऱ्या लोकांना जर खऱ्या अर्थाने समाजामध्ये जर आपल्याला शांतता आणायचं, कारण कसं आहे माहिती काय, एक लक्षात घ्या, हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी, बेस्ट रिझल्ट्स. बरोबर आहे? बरोबर आहे. मग जर आपण घराघरामध्ये जर शांतता आणली ना तर त्या प्रत्येक माणसाची प्रॉडक्टिव्हिटी, एफिशियन्सी इतकी वाढेल ना की भारत सहजपणे, नो डाऊट आपण आता जागतिक शक्ती होत चालू आहे, पण तरी सुद्धा आज आपण तिसऱ्या गती मिळेल, अजून चांगली गती मिळेल. ओके. त्यामुळे या विषयावर तुम्ही लोकांनी पण गांभीर्याने घ्यावं आणि आम्ही तर सदैव तयार आहोत. ते तर आहे, आम्ही नक्की देऊ आणि लोकांना शांतता. मग त्याच्यात आपण निश्चितपणे खूप काही काम करू शकतो. पण मग याच्या एका बाजूला तुम्ही वास्तुदोष दूर करा, तर दुसऱ्या बाजूला मी असं म्हणेन की प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टींवर पण जर आपण भर दिला तर निश्चितपणे जेवढं चित्त शांत तेवढं मन शांत, त्यामुळे तेवढे तुमच्यातले क्लेश कमी होतील आणि शेवटी पीस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. येस. तर खरं तर आपला आजचा पॉडकास्ट बऱ्यापैकी काही लोकांना लेंदी वाटू शकतो, पण मला असं वाटतं की तो महत्त्वाचा पण आहे, कारण सगळ्या गोष्टी तेवढ्याच यांनी क्लिअर होणं पण महत्त्वाचं आहे, कारण आपण हे सगळं लोकांसाठीच करतोय आणि यातून त्यांचाच जास्त फायदा आहे. तरी पण एक शेवटचा एक क्वेश्चन घेतो मी, की अशी कुठली टिप आहे की म्हणजे एक ॲडवाईस तुम्ही देऊ शकतात की जे प्रत्येकासाठी लागू होईल, की ज्याने त्याचा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी तर डिटेलमध्ये केल्या आहेत, पण जर काही लोकांना जाणवत असेल की जो सामान्य माणूस जरी असेल किंवा श्रीमंत जरी असेल, प्रत्येकाने करायलाच हवी की ज्याने पैशांचा मार्ग मोकळा होईल आणि लोक श्रीमंत होऊ शकतात, म्हणजे काय रस्त्याला तरी लागतील. हे बघा, असं लाख दुखो की एक दवा असं सांगणं कठीण आहे, पण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या सुद्धा त्यांनी केल्या. आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं ना तर पहिली महत्त्वाची गोष्ट मी असं सांगेल की तुमच्या घराच्या, संपूर्ण घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये, आणि ईशान्य शक्य नसेल तर उत्तरेपासून पूर्वेपर्यंतच्या भागामध्ये तुम्ही देवघर नक्की आणा. ओके. देवघर खरंच लाख दुखो की एक दवा जरूर आहे. त्यातून तुमचे अनेक समस्या मार्गी लागायला मदत होईल. उत्तर ईशान्य या भागामध्ये किंवा वायव्य उत्तर ईशान्य या भागामध्ये निळ्या रंगाचं अस्तित्व निर्माण करा. म्हणजे तो बघ पूर्णपणे, कारण जसं 8 दिशा आहे म्हणजे 8 रंगांचा झेब्रा करू नका, सिम्बॉलिक तो रंग तिथे आणा. पूर्व दिशेमध्ये कुठेतरी काही हिरव्या रंगाचं प्रतीक असू दे. आग्नेय दिशेमध्ये जर तुम्ही लाल रंग, आग्नेय आणि दक्षिण दिशेमध्ये लाल रंग आणला, नैऋत्य दिशेमध्ये पिवळ्या रंगाचं अस्तित्व निर्माण केलं, आणि पश्चिमेमध्ये सिल्वर किंवा ग्रे किंवा डार्क ब्लू, आणि ब्रह्मतत्वामध्ये पिवळा किंवा पांढरा रंग आणला, तर हे रंगसुद्धा तुम्हाला प्रचंड ऊर्जा आणि लक्ष्मी येण्याच्या दृष्टीने मदत करतील. ओके. ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला असं म्हणेन की प्रत्येकाने बेसिकली आपल्या कुलदेवतेचं स्मरण करणं,
पितरांचं स्मरण करणं, या फार आवश्यक गोष्टी आहे. ह्याच्यामध्ये एक प्रचंड अदृश्य शक्ती आहे जी सहज चुटकीसरशी तुमचे अनेक प्रॉब्लेम्स हे दिसत नाही, पण याचा प्रभाव खूप आहे. आणि जाता जाता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन की प्रत्येक घरामध्ये ना एक मेरू श्रीयंत्र पंचधातूचं आणि एक कुबेराची मूर्ती किंवा यंत्र, किंवा मी असं म्हणेन की भगवान कृष्ण किंवा बालाजी, मेरू श्रीयंत्र आणि कुबेर, नवरा बायको आणि मुलगा हे तिघं एकत्र ठेवले ना आणि त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत श्रीसूक्त म्हटलं तर खऱ्या अर्थाने तुमच्याकडे लक्ष्मीची बरसात होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, मन शांत ठेवा, प्रसन्न ठेवा आणि ना म्हणजे इच्छा ठेवा, पण त्या इच्छेला लालसेमध्ये हवसमध्ये नका बदलू. ती जर तुम्ही शांतता मेंटेन केली ना, म्हणजे ते संतुलन जर मेंटेन केलं ना, तर उसके पास देर आहे पण अंधेर नाही, तो देतो. बरोबर. आणि शेवटी एक लक्षात घ्या, आंब्याची बी पेरली तर आंब्याचं झाड उगवेल, धोत्र्याची बी पेरली तर धोत्र्याचं झाड, ते पण आहे. ॲब्सोल्यूट. येस. तर सर आज खरंच खूप मजा आली मला, कारण कसं असतं ना की गेस्ट पण तेवढं दमदार पाहिजे. मी याच्यासाठीच मी सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप धमाकेदार होणार आहे. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल म्हणजे ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. आणि खरंच आमच्या सगळ्या श्रीमंत परिवाराकडून सर तुमचं खरंच खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आणि खूप सुंदर, खूप विचारपूर्वक म्हणजे लोकांना विचार करायला लावणारा आजचा हा एपिसोड होता. म्हणून खरंच थँक्यू सो मच. माझी जाता जाता तमाम सर्व श्रोत्या प्रेक्षकांना एकच विनंती की तुमच्या कमेंट्सपेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की तुमचे प्रश्न जे असतील ते टाका. त्यातून मला म्हणजे आम्हाला दोघांनाही तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप काही देता येईल. जगात प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर आहे, फक्त तुम्ही तुमचा प्रश्न मांडला तरच, म्हणजे डॉक्टरकडे गेलात तर डायग्नॉसिस होईल आणि डायग्नॉसिस झालं तरच औषध मिळेल. दॅट्स ऑल. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. येस, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, जर अजूनही तुम्ही, मी आधी सांगितल्याप्रमाणे अजूनही तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे लोक असतील, जे तुमचे आपुलकीचे लोक असतील, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण आपल्याला प्रत्येकाला मदत करायची आहे. आणि मला असं वाटतं की आजचा हा पॉडकास्ट खरंच धमाकेदार झालेला आहे आणि यातून अनेक लोकांचे अनेक प्रश्न सुटतील आणि मुख्यतः पैशांचे प्रश्न सुटतील आणि लोक श्रीमंत होतील. म्हणून तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुन्हा एकदा सरांसाठी थँक्यू तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि जो नेक्स्ट एपिसोड असेल त्याच्यासाठी सगळ्यांनी रिक्वेस्ट करायची सरांना कमेंट्समध्ये, म्हणजे आपल्याला सरांना पुन्हा एकदा आपल्या शोवरती इन्व्हाइट करता येतील. तर सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या धमाकेदार एपिसोडमध्ये. थँक्यू. ओके, धन्यवाद.